नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीचा, जिची ओळख होते स्थिरता, मजबूती आणि नवीन सुरुवात या तिच्या गुणांनी. तिचे हे गुण आज आपण 5 भाग किंवा 5 टप्प्यांमध्ये आत्मसात करणार आहोत. या व्हिडिओ मधला 5वा टप्पा म्हणजे ऊर्जा ध्यान ही एक अतिशय सुंदर अनुभूती असणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अनुभव घ्या. आज आपण स्वतःमध्ये बदल घडवण्याची, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची नवी सुरुवात करतोय. देवी शैलपुत्रीप्रमाणे आपलं मन आपण स्थिर करण्यासाठी पावलं उचलणार आहोत. आणि मन स्थिर असेल तर मनाला मजबूती आपोआप प्राप्त होते. पहिला दिवस असल्यामुळे आपण आजपासून पुढचे 9 दिवस या नवरात्री विशेष मालिकेत काय करणार आहोत हे एकदा थोडक्यात सांगते. आणि मग लगेच उद्याच्या दिवसाचा म्हणजे पहिल्या दिवसाच्या उपक्रमाची सुरुवात करू. प्रत्येक दिवशी 5 भागात हे उपक्रम आपण करणार आहोत. पहिला भाग देवी आणि तिचे गुण समजून घेणार. दुसरा भाग त्या दिवशीचा संकल्प निश्चित करणार. तिसरा भाग ऊर्जा वाक्याचा असणार आहे. हे वाक्य त्या दिवसाच्या संकल्पाशी आणि देवीच्या गुणांशी निगडित असेल. ते तुम्ही दिवसभर मनातल्या मनात किंवा मोठ्याने म्हणायचं आहे. चौथ्या भागात लहानशी जमेल अशी ऊर्जा कृती सांगितली जाईल, जी तुम्ही व्हिडिओ ऐकल्यानंतर करू शकता. आणि 5वा भाग असेल ऊर्जा ध्यानाचा. हे ध्यान मी तुमच्याकडून करून घेईन. असे आपण नवरात्रीचे 1 ते 9 दिवस म्हणजेच देवी शैलपुत्री ते देवी सिद्धिदात्री चे सर्व गुण व ऊर्जा शक्ती आपण आपल्यामध्ये आत्मसात करू. आज आपण देवी शैलपुत्री म्हणजे पहिल्या दिवसाचे गुण, संकल्प, ऊर्जा वाक्य, ऊर्जा कृती आणि ऊर्जा ध्यान पाहूयात. देवी शैलपुत्री ही पर्वत राजाची कन्या. ही स्थिरता, नवी सुरुवात आणि मजबूतीचं प्रतीक आहे. म्हणूनच पहिल्या दिवसाचा पहिला संकल्प असणार आहे, आजपासून मी माझ्या मनाला, आयुष्याला स्थिरता देणार आहे. संकल्पावर आधारित ऊर्जा वाक्य दिवसभर मनात घोळवत राहायचं. मी स्थिर आहे, मी मजबूत आहे, माझ्याकडे नव्या सुरुवातीची ताकद आहे. माझ्या सोबत म्हणा, मी स्थिर आहे, मी मजबूत आहे, माझ्याकडे नव्या सुरुवातीची ताकद आहे. त्यानंतर ऊर्जा कृती. आपल्याकडे जी डायरी किंवा वही आहे त्यात तुम्हाला स्वतःला एक लहानसं पत्र लिहायचंय. काय लिहायचं सांगते. पुढचे 9 दिवस तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी देणार आहात. हे देवीच्या 9 रूपांचे जे गुण आणि शक्ती आहेत ती स्वतःमध्ये एखाद्या टीप कागदाप्रमाणे किंवा स्पंज प्रमाणे स्वतःमध्ये मुरू देणार आहात. अशी ग्वाही, असं वचन म्हणजेच प्रॉमिस स्वतःला द्यायचं आहे आणि ते पत्रामध्ये लिहायचे. त्यासाठी नक्की वेळ काढा. आता आपण देवी शैलपुत्रीचे गुण, शक्ती आत्मसात करण्यासाठी अतिशय पॉवरफुल असं ऊर्जा ध्यान करणार आहोत. ध्यान करताना डोळे बंद करून त्रास होत असेल तर डोळे उघडे ठेवून सुद्धा ध्यान करू शकता. बरं, ज्यांना ध्यान जमत नसेल त्यांनी किमान संध्याकाळी किंवा सकाळी मनोभावे एक दिवा लावा. त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत मनात किंवा मोठ्याने तुमचं ऊर्जा वाक्य 5 वेळा म्हणा. आता ध्यानासाठी लक्ष द्या. शांत जागी बसा किंवा आडवे झोपलात तरीही चालेल. शक्य असेल तर डोळे सावकाश बंद करा. सगळ्यात आधी श्वसनावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास नाकावाटे आत घ्या आणि हळूवार तोंडाने बाहेर सोडा. शरीरातली प्रत्येक पेशी, प्रत्येक संस्था, इंद्रिय, ज्ञानेंद्रिय सर्वांना जागृत ठेवायचं आहे. प्रत्येक श्वासासोबत नवी ऊर्जा शरीरात येते. शरीरात येणाऱ्या त्या लाभदायी ऊर्जेचा तुम्ही स्वीकार करताय. त्या ऊर्जेसाठी तुमचं शरीर, तुमचं मन पूर्णपणे तयार आहे. श्वास सोडताना शरीरातला ताणतणाव, भीती, चिंता सर्व बाहेर जातंय. तुमच्यापासून दूर जाताना तुम्ही ते बघू शकताय, त्याचा अनुभव घेताय. जसजशी ही चिंता, भीती सगळी दूर जाते, तुमचं मन अधिकाधिक सुदृढ होत चाललंय, सक्षम होत चाललंय. तुमच्या श्वासाची लय तुम्हाला तुमच्या इच्छित मार्गावरती, ध्येयाकडे घेऊन चालली आहे. देवीची ऊर्जा, देवीचे गुण अधिकाधिक तुमच्या जवळ येत आहेत. देवीचं तुमच्या मनातलं लोभस रूप तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या. धूप, दीप, सुवासिक फुलं, आरती अशा सुगंधी चैतन्यमय वातावरणात तुमचा प्रवेश होतोय.
पर्वतराजाची ही कन्या शैलपुत्री ही आपल्या वाहनावर पांढऱ्या बैलावर आरूढ होऊन तुमच्या समोर आहे. एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ. तेजस्वी तरीही शांत, स्थिर, दृढ असं तिचं रूप. तिची ती प्रसन्न छबी तुमचं मन शांत करते. तुमच्या मनातली इच्छा, तुमचा संकल्प तिला सांगा. तो संकल्प पूर्ण करण्याची ताकद, इच्छाशक्ती माझ्यामध्ये येऊ दे अशी प्रार्थना करा. तिचं हे पर्वतासमान स्थैर्य तुमच्यामध्ये उतरतंय. तुमच्या मनाला, शरीराला मजबूती येत आहे. तुम्ही स्वतः पर्वतासमान अढळ होत चाललेला आहात. कोणताही वारा, पाऊस, संकट तुम्हाला हलवू शकत नाहीये. सर्व कारणं, नकारात्मक ऊर्जा, समस्या, मागे खेचणाऱ्या व्यक्ती सर्व तुमच्या समोर अतिशय ठेंगणे होत चाललेले आहे आणि तुमची उंची पर्वतासमान आभाळाला भिडत आहे. जसजशी तुमची उंची वाढत चाललेली आहे तसं तुम्ही अधिकाधिक स्थिर, अधिकाधिक शक्तिशाली होत चाललेला आहात. अनुभव घ्या, बघा. स्वतःच्या स्थिरतेचा, उंचीचा अनुभव घ्या. त्याचबरोबर येणाऱ्या जबाबदारीचा, देवीच्या ऊर्जेचा, गुणांचा, शक्तीचा अनुभव घ्या. ओम देवी शैलपुत्रे नमः. देवीची ऊर्जा तुमच्या मनात, तुमच्या शरीरात भरत आहे. ती शक्ती अनुभवा. मनात म्हणा, आज मी माझ्या जीवनात स्थैर्य आणले आहे. मी मजबूत आहे. आयुष्यात होणाऱ्या नवीन बदलांसाठी पूर्णपणे तयार आहे. आणि या ऊर्जेला, शक्तीला दोन्ही हातांनी स्वतःच्या उंजळीत घ्या. सावकाश हृदयापाशी ठेवा. आणि आता ही शक्ती, ऊर्जा कायम तुमच्या जवळ, तुमच्या आत असणार आहे. या शक्तीचं नेहमी भान राहू द्या. देवीच्या शक्तीला, गुणांना तुमच्याकडे आल्याबद्दल धन्यवाद द्या. शरीराने, मनाने त्यांचा स्वीकार केला म्हणून त्यांचे आभार माना. स्वतःला धन्यवाद द्या. एक खोल श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. दोन्ही हात एकमेकांवरती घासा. त्या घर्षणातून जी ऊब निर्माण होईल ती चेहऱ्यावर, डोळ्यावर अनुभवा. आता सावकाश डोळे उघडा. अभिनंदन, तुम्ही नव्या सुरुवातीसाठी आता पूर्णपणे तयार आहात. इथे नवरात्री सिरीजचा आपला पहिला दिवस संपन्न झाला आहे. आता ही ऊर्जा, हा अनुभव आठवत राहा. तुमचा अनुभव ऐकायला माझेही कान आतुरले आहेत. त्यामुळे तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. भेटूच उद्या देवी ब्रह्मचारिणी आणि तिच्या गुणांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मी चिन्मयी तात्पुरता तुमचा निरोप घेते. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.